नमस्कार. वाद संवाद या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत ती मुख्यतः राजकीय रणधुमाळीमध्ये युती आघाडी तर झाली, मात्र मित्र पक्षांचं काय हा प्रमुख प्रश्न जो आहे तो सध्या विचारला जातोय. मित्र पक्षांमध्ये दलित आणि मराठा समाजाचं नेतृत्व करणारे दोन प्रमुख घटक पक्ष जे आहेत ते आज या चर्चेमध्ये आपल्याबरोबर आहेत. आपल्याबरोबर रामदास आठवले जी आहेत, दलित समाजाचं प्रमुख नेतृत्व, केंद्रीय मंत्री. त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात की भाजपमध्ये मित्रपक्ष म्हणून दलित समाजाचं तुम्ही नेतृत्व करत असताना तुम्हाला योग्य ते स्थान मिळत नाही, ही ओरड का करावी लागते. आणि विनायक मेटे मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करता. 2014 साली त्यांना अनेक आश्वासनं दिली गेली, मात्र त्यांच्याही वाट्याला काहीच आलेलं नाही, अशी जी एक परिस्थिती तयार झालेली आहे. मुळात दलित आणि मराठा समाज हा भाजपच्या या पूर्ण युतीमध्ये वंचित आहे का, अशा स्वरूपाचं चित्र तयार झालेलं आहे. या अनुषंगाने आज आपण या कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत. मी सर्वात अगोदर रामदास आठवले सरांकडे जातो. रामदास आठवले सर, तुम्ही सल बोलून दाखवलीत की भाजपनं ज्या स्वरूपामध्ये दलित समाजाला योग्य मान सन्मान देणं अपेक्षित होतं तो या निवडणुकीमध्ये भाजप देत आहे असं चित्र दिसत नाही. काय कारण आहे? का म्हणून तुम्हाला अशा स्वरूपामध्ये आठवले का म्हणून भाजपला आठवत नाही आहे यावेळेला? नाही, मला असं वाटतं की भाजपला आठवले आठवत नाहीत असं नाही आहे. म्हणजे भाजपला आठवले आठवतात आणि म्हणूनच ते मला राज्यसभेमध्ये पाठवतात. त्यामुळं त्यांनी मला राज्यसभेमध्ये एकदा पाठवलेलं आहे. एकतर माझी इच्छा अशी होती की मला लोकसभेमध्ये जायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी मुख्यमंत्र्यांशी बोललो होतो. परंतु मी जी जागा मागितली होती ती जागा शिवसेनेच्या कोट्यामध्ये होती आणि शिवसेना काय ती जागा सोडायला तयार नव्हते. आणि त्यामुळे जरी रिपब्लिकन पक्षाला जरी लोकसभेची जागा मिळत नसली तरी माझी राज्यसभा नंतर कंटिन्यू होणारच आहे, माझं मंत्रिपद हे कंटिन्यू नंतर होणारच आहे. आणि विधानसभेला या जागांची जी भरपाई आहे ती करण्याच्या संबंधामध्ये आमचा प्रयत्न राहणार आहे. महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये RPIला सहभाग चांगला मिळाला पाहिजे यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आमचा मंत्री असला पाहिजे महाराष्ट्र सरकारमध्ये, आणि महामंडळ जे आहे ते महामंडळामध्ये आम्हाला संधी मिळाली पाहिजे. या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करतोय. आठवले सर, मुख्यतः महाराष्ट्राच्या 33% पण एकदम रिपब्लिकन पक्षाला मुख्यमंत्री किंवा भारतीय जनता पार्टी डावलते एकदम असं म्हणता येणार नाही आहे. कारण माझी भूमिका मी सातत्यानं देशभर मांडलेली आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार येणारच अशा पद्धतीची ग्वाही आणि विश्वास आपण जनतेला दिलेला आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की एकदम ते मला डावलत आहेत असं म्हणता येणार नाही आहे. त्यामुळं पण जागा एखादी जर मिळाली असती तर बरंच झालं असतं. का म्हणून पण आठवले सर, मुळात 33% जनतेचं प्रतिनिधित्व तुम्ही करतात. तुम्ही साधारण 30-35% दलित समाज या महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या आहे. इकडे विनायक मेटे मराठा समाजाचं नेतृत्व करतात. 30-35% मराठा समाज आहे. मात्र हा 35% 70% जो समाज आहे तो भाजपच्या दृष्टीने किंवा सत्तेत वंचित का असतो? मुळात आठवले साहेब, तुम्हाला मंत्रिपद मिळालं, दलितांना काय मिळालं, हा जो प्रश्न उपस्थित केला जातो त्याचं उत्तर काय? नाही, त्याचं उत्तर हे दलितांना काय मिळालं नाही असं म्हणता येणार नाही. मी गेल्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. या वर्षीचं जे आपलं बजेट आहे शेड्यूल कास्ट प्लॅन जो आहे तो जवळजवळ 76,000 कोटीचा आहे. गेल्या वर्षीचा 55,000 कोटीचा होता. आपण पाहिलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांची सगळी स्मारकं जी आहे ती सगळी स्मारकाची कामं पूर्ण झालेली आहेत. काँग्रेसच्या कालखंडामध्ये होत नव्हतं हे. आणि त्यामुळं अनेक जे प्रश्न आहेत, दलितांचा जो अट्रॉसिटी ॲक्ट जो होता त्या अट्रॉसिटी ॲक्टला पूर्णपणे संरक्षण देण्याचा निर्णय झालेला आहे. OBC कमिशनला संविधानिक दर्जा देण्याचा निर्णय झालेला आहे. त्यानंतर दिव्यांगजनांना 3%चं आरक्षण 4% करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर सवर्णांना, दलितांना नाही परंतु दलित आणि सवर्णांमध्ये जे मतभेद होते तर हे मतभेद या मुद्द्यावर होते की दलितांना आरक्षण मिळते, आम्हाला मिळत नाही. त्यामुळे मी सातत्यानं मागणी करत होतो की दलित आणि सवर्णांमध्ये जर ऐक्य घडवायचं असेल, समानता आणायची असेल तर सवर्णांना आरक्षण मिळालं पाहिजे. आणि सवर्णांना जे आरक्षण आहे ते आरक्षण आता देण्याचा निर्णय 10% सवर्णांना आरक्षण मिळवून दिलं आठवलेंनी, अशा स्वरूपाचा तुम्ही दावा करताय. निश्चितपणे स्वागतार्ह गोष्ट आहे. मी विनायक मेटेंकडे येतो, कारण ते त्याच सवर्ण किंवा पुढारलेल्या समाजाचं प्रतिनिधित्व करत होते ज्यांना आरक्षण मिळालं. मुळात हे आरक्षण किती उपयोगी हा प्रश्न आहे, कारण कोर्टामध्ये ते अडकेल की काय ही भीती या ठिकाणी आहेत.
त्यामुळे मी विनायक मेटेंकडे जातो. विनायक मेटेजी, जे मी म्हणालो की दलित आणि मराठा समाज वंचित आहे या सरकारमध्ये, तुम्ही तर अगदीच वंचित होतात सुरुवातीपासून. तुम्हाला आश्वासनं अनेक मिळाली, पण तुम्हाला मंत्रिपद काही मिळालं नाही. आत्ता तरी तुम्हाला वाटतं का की तुम्ही वंचित आहात म्हणून? नाही, असे की दोन भाग आहेत की जेव्हा आम्ही शिवसंग्राम म्हणून महायुतीच्या सोबत आलो तेव्हा सामाजिक प्रश्नावर सोडवणूक करण्याचं त्यांनी स्पष्टपणे आश्वासन आम्हाला दिलेलं होतं आणि राजकीय काही आम्हाला शब्द दिलेले होते, जसं आठवले साहेबांनी सांगितलं तसं. म्हणून मुद्दा असा आहे की राजकीय शब्दामध्ये मात्र त्यांनी आम्हाला आपण म्हणताय तसं निश्चितपणे 100% वंचित ठेवलेले, त्याच्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही आहे. त्याची निश्चितपणे खंत आम्हाला आजही आहे आणि ते राहील. परंतु सामाजिक प्रश्नावर मात्र त्यांनी वंचित ठेवायचं काम केलं नाही. मागच्या काळामध्ये आघाडीमध्ये जे आरक्षण मराठा समाजाला दिलं ते चुकीच्या पद्धतीनं दिलं, चुकीच्या कॅटेगरीमध्ये दिलं. आम्ही नको आणि योग्य कायदेशीर प्रक्रिया पार पाडून त्यांनी दिलं नव्हतं. ती सगळी गोष्टी ज्या कमतरता आहेत, ज्या चुका आहेत, ते आम्ही या सरकारच्या समोर मांडायचं काम केलं आणि सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन मराठा समाजाचे जे प्रश्न आहेत ते मार्गी लावायचं काम त्यांनी या ठिकाणी सरकारमध्ये केलेले. म्हणजे सामाजिक प्रश्नावर मात्र आम्ही 100% वंचित नाही आहेत, राजकीय मात्र नक्की आहोत. चला मान्य करूयात की सामाजिक प्रश्नावर वंचित नाही. तुमच्याबरोबर जानकर पण आले होते भाजपमध्ये. जानकरांच्या धनगर समाजाला तर काही आरक्षण मिळालं नाही. धनगर समाजाला जरी आरक्षण मिळालेलं नसेल, परंतु त्यांचं एस टीमध्ये जाण्याचं VJNT एस टीमध्ये जाण्याची ती थोडी क्लिष्ट प्रक्रिया आहे. त्याला केंद्राच्या मान्यतेशिवाय ते त्यांना आरक्षण मिळू शकणार नाही. महाराष्ट्राच्या अखत्यारीमध्ये जे आहे ते करण्याचा प्रयत्न देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री यांनी केलेला आहे आणि त्याच्यामध्ये महादेवरावजी जानकर यांनी खूप सारे प्रयत्न ते करतायत. आणि मला असं वाटतं आहे की आता जे टीसचं अहवाल आलेला आहे त्याने आता कृती समिती नेमलेली, ती समिती अहवाल देईल आणि त्याच्यावर पुढची प्रक्रिया होईल. चला यावेळेचं आश्वासन पुढच्या निवडणुकीपर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा करूयात. मी पुन्हा रामदास आठवले सरांकडे जातो. रामदास आठवले सर, मुख्यतः मधल्या काळामध्ये तुम्ही नाराजी व्यक्त करताना प्रकाश आंबेडकरांनी जी वंचित आघाडी तयार केलेली आहे, तुम्ही म्हटलात जर तशी परिस्थिती तयार झाली तर प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वातही एकत्र यायला तयार आहोत. आत्ताच्या परिस्थितीत तुम्हाला असं वाटतं की सर्व दलित घटक पक्षांचं नेतृत्व जे आहे ते एकत्र येऊ शकतं? कारण तुम्ही अनेक वेळेला अशा स्वरूपाची वक्तव्य केली, मात्र दलित नेतृत्व काही एकत्र येताना दिसत नाही. नाही, मी एकत्र येण्यासाठी तयार आहे. आता बाकीचे एकत्र येत नाही त्याला माझा नाईलाज आहे. मी तर अनेक वेळेला सांगितलेलं आहे की दलित समाजामध्ये, बौद्ध समाजामध्ये, आंबेडकरी समाजामध्ये ऐक्याचं मोठं अट्रॅक्शन आहे. पण आता ऐक्य करण्यासाठी नेत्यांवर दबाव आणला पाहिजे. नेत्यांनी एकत्रित आणण्याचा प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. जर नेते एकत्र येत नसतील तर एकत्र आणण्याच्या दृष्टिकोनातून तशी स्ट्रॅटेजी असली पाहिजे, पण असं होत नाही आहे. मी अनेक वेळेला बोलतोय की प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे एकत्र येण्यासाठी तर तयार आहोत, पण प्रकाश आंबेडकरांची तर तयारी त्यासाठी तर नाही आहे. ते ऐक्याला का घाबरतात मला माहीत नाही आहे. परंतु जर ऐक्य होत असेल भविष्य काळामध्ये तर त्यावेळेला ते ऐक्याला प्रतिसाद देण्याची माझी स्वतःची भूमिका आहे. नाही, पण ऐक्याला घाबरतात, प्रकाश आंबेडकर घाबरतात, काय कारण असतील त्यामागे? काय कारण त्यांना विचारा. आता मी कसं काय सांगणार. म्हणजे एक तर ते ऐक्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याच्या संबंधामध्ये ते निराश आहे. त्यांचं काय ते त्यांचं मत आहे का काय मला माहीत नाही आहे. पण मी अनेक वेळेला सांगितलं आहे की एकदा नेतृत्वाचा वाद होता त्यामुळं ऐक्य होत नव्हतं. पण आता मी ती भूमिका अशी घेतलेली आहे की प्रकाश आंबेडकरांनी नेतृत्व स्वीकारावं, त्यामुळे नेतृत्वाचा वाद अजिबात नाही. त्यानंतर कोणासोबत युती करायची या संबंधाचा जो निर्णय आहे तो सगळ्यांनी बसून एकत्रितपणे बहुमताने ठरवावं हे मी तर सांगितलेलं आहे. चर्चा करून एक निर्णय कोणताही घ्यावा, तर त्यांच्याकडून काय ते त्याला प्रतिसाद मिळत नाही आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की आणि आमचं जे RPIचं ऐक्य आहे त्या फक्त RPIच्या ऐक्यामुळं काय आम्हाला फार पॉलिटिकल काय मिळणार आहे असं अजिबात नाही आहे. त्यासाठी आम्हाला रिपब्लिकन पक्ष सर्व जाती जमातीचा का करावा लागेल, सर्व जाती धर्माचा करावा लागेल. शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार आहेत, कामगार आहेत, अशा सगळ्यांना एकत्रित आणावं लागेल. त्याच वेळेला बाबासाहेबांच्या खुल्या पत्रात RPI स्थापन होणार आहे. त्यामुळे त्यासाठी आम्हाला भरपूर काम करावं लागेल. भरपूर काम करावं लागेल आठवले साहेब. पण या ठिकाणी दलित समाजातल्या एका वर्गाला अशी सातत्यानं भावना असते की आमचं नेतृत्व मोठं झालं, आठवले मंत्री झाले, प्रकाश आंबेडकर राष्ट्रीय नेते झाले किंवा राज्याचे नेते झाले, वंचित आघाडी स्थापन केली, मात्र सर्वसामान्य कार्यकर्त्याचं काय?
कार्यकर्ता हा काही RPIचा उभा राहत नाही किंवा रिपब्लिकन पक्षाचा उभा राहत नाही, ही जे एक दुखणं आहे, ही जी एक दुःख आहे, या दुःखावर फुंकर कशी घालाल, त्याला मलम काय लावाल ते? याला आता फुंकर घालण्याचं काम चालू आहे. आता चंद्रकांत दादांची चर्चा झालेली आहे आणि रिपब्लिकन पक्षाच्या 50-60 कार्यकर्त्यांना महामंडळाचे सदस्यत्व मिळणार आहेत. एखादं अजून चेअरमनपद आपल्याला मिळणार आहे. त्यामुळं कार्यकर्त्यांना काहीच मिळालं नाही असं म्हणता येणार नाही. आम्हाला महात्मा फुलेचं जे अध्यक्षपद आहे ते मिळालेलं आहे. महिला कमिशनचं जे सदस्यपद आहे ते RPIला मिळालेलं होतं. त्यामुळं अशा काही प्रमाणामध्ये आमचे मुंबईमध्ये 800-900 यशस्वी झालेले आहेत. काही जे छोट्या मोठ्या ज्या तालुका जिल्ह्याच्या कमिटी आहेत तिथं आमचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे अजूनही आम्हाला सत्तेचा सहभाग मिळाला पाहिजे. म्हणजे कार्यकर्त्यांना सत्तेपासून वंचित ठेवण्यासाठी ही आघाडी नाही, ही आघाडी कार्यकर्त्यांना सत्तेमध्ये आणण्यासाठी आघाडी आहे. चला मान्य करूयात, तुम्ही कार्यकर्त्यांना सत्ता जी आहे ती कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करताय आणि पुढच्या काळात ते करेल. मी विनायक मेटेंकडे येतो. विनायक मेटेजी, तुमच्यावर पण सातत्याने आरोप होतो की तुम्ही 2014ला भाजप बरोबर गेलात, NDA बरोबर गेलात. ते मुख्यतः विनायक मेटे हे सत्तेबरोबर जातात, ते फक्त स्वतःचं सत्तेबरोबरचं राहणं जे आहे त्याचा विचार करतात, मराठा समाजाचा विचार करत नाही. असं काय आमच्या विरोधकांचं म्हणणं असेल. माझ्यासोबत लाखो करोडो लोक आहेत, त्यांचं काय म्हणणं असं नाही आहे. ज्यांच्यासोबत जातो त्यांना सत्ता मिळते. माझे विरोधक आहेत ते म्हणत असतील की सत्तेबरोबर गेलेले आहेत म्हणून. मी सत्तेबरोबर गेलो नाही. मी जिथं गेलो त्यांना सत्ता मिळाली, त्याच्या बदल्यामध्ये मला सत्ता मिळाली. त्यामुळं मी ज्यांच्याबरोबर काँग्रेससोबत होतो काँग्रेसला सत्ता मिळत होती. मी काँग्रेसला सोडलं, काँग्रेस सत्ता गेलेली आहे. त्यामुळं मी ज्यांच्याबरोबर जातो त्यांना सत्ता मिळते आणि त्यामुळं मला जर त्याचा एखादा सत्कूर मला काय मिळाला असेल तर मी सत्तेसाठी तिकडे गेलो असं अजिबात नाही. माझी लिडरशिप सत्तेसाठी अजिबात नाही. मी विनायक मेटेंकडे जातो. आठवले साहेब मी विनायक मेटेंकडे जातो, त्यांच्यावर पण हाच आरोप आहे. शॉर्ट घ्या, मला महाडला तर जायचं आहे. अगदी लगेच मी विनायक मेटेंकडे जातो. शेवटचा प्रश्न, विनायक मेटेजी, तुमच्यावर पण आरोप होतो, तुम्ही सत्तेबरोबर जाता. नाही, असं आहे निलेशजी की आपण थोडंसं एक 2 मिनटं आपले घेतो. मागच्या काळामध्ये 95च्या काळामध्ये आम्ही स्वतः शिवसेना भाजपच्या युतीमध्ये होतो, पण त्या काळामध्ये काही प्रश्न सुटले नव्हते म्हणून सत्ता असताना 97ला 98ला आम्ही बाहेर पडलो, सांगून पडलो, कारण काही प्रश्नाची सोडवणूक झाली नव्हती म्हणून. मग तेव्हा काँग्रेस होती, काँग्रेस अजिबात त्यांच्याकडे सत्ता नसताना आम्ही गेलो. नंतर आता 14ला मात्र 14ला सुद्धा आघाडीकडे सत्ता होती, तिथं प्रश्न सुटले नाही. आश्वासनं सुद्धा देऊन सुद्धा समाजाचे, म्हणजे राजकीय नाही किंवा मला पद पाहिजे होते म्हणून नाही, तर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न विनायक मेटेजी, मी तुम्हाला इथे थांबवतो कारण वेळ संपत आलेली आहे. खूप खूप धन्यवाद, तुम्ही आज जी चर्चा केली त्यासाठी. मात्र चित्र हे तयार झालंय की भाजपमध्ये मराठा आणि दलित समाज हा वंचित आहे का, तर हे वंचित पण तुमच्या वाट्याला यावेळी येणार नाही अशी अपेक्षा करूयात. आणि आज वाद संवाद या कार्यक्रमात इथेच थांबूयात. बघत रहा साम TV.